थिरकणं नंतर ते या टोकापर्यंत गेलं ना, हे आता व्हिडिओ बघतोय ना, म्हणजे किती वेडेपणा गेलाय. मी जिथे जाईन तिथे माझी फजिती होतेच होते. येस येस. काही प्रयोग तर असे केले आहेत ना, असं व्हायचं की अरे स्टेज कुठे आहे. मी म्हटलं ना, या क्षेत्रात मी नेहमीच सांगते की ना, आपण माणूस म्हणून खूप घडतो. जसं त्यांचं आयुष्य खडबडीत आहे ना, तसा माझा सिनेमा पण ना, तो बघणाऱ्याला खडबडीत दिसला पाहिजे. मीही नाही करणार आणि म्हटलं तुम्हाला शूटिंग करूही देणार नाही, पण म्हटलं तुझ्यामुळे ना आई बाबा टी व्ही समोर बसलेले आहेत. कॅन फिल्म फेस्टिवलमध्ये आपली छाया आहे. मी इतका अपमान सहन केला आयुष्यात आणि इतक्या गोष्टी गमावल्या आहेत ना, सो आता माझ्याकडे गमावण्यासाठी काही नाही आहे. आपल्याला मिळालेलं यश हे फक्त आपलं यश नाही राहिलं आहे, ते सगळ्यांचं झालं आणि सगळे सेलिब्रेट करतायत, तर हे खूप भारी आहे. मिरची मराठीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझं नाव आहे आरजे ज्ञानेश्वरी आणि गप्पांची मिसळच्या आजच्या भागात मी अशा एका ॲक्ट्रेसला बोलवलेलं आहे, ॲक्च्युली कलाकाराला बोलवलेलं आहे, जिचं काम मला तेव्हापासून आवडत होतं जेव्हा कदाचित लोकांनी तेवढं तिला डिस्कवर पण केलं नव्हतं. सो मी एकदम असं हक्कानी तिला बोलवलेलं आहे आज. आणि आता तर मला असं वाटतं की ती वर्ल्ड आयकॉन वगैरे झालेली आहे, कारण एव्हरीबडी नोज अबाउट हर. छाया कदम, वेलकम टू मिर्ची स्टुडिओज. थँक्यू. मला खूप भारी वाटतंय फायनली तुम्हाला भेटून, कारण आतापर्यंत तुमच्या वेगवेगळ्या कामांमधून मी तुम्हाला भेटली आहे, कान्सच्या वेगवेगळ्या व्हिडिओजमधून आम्ही सगळे तुम्हाला भेटलोय, पण फायनली त्या एका मोठ्या यशानंतर तुम्हाला भेटण्याची संधी मिळते. आय एम नॉट गोइंग टू आस्क एक्झॅक्टली तिकडे काय झालं, कारण तुमची ती गोष्ट जितकी तुम्हाला माहिती आहे तितकी मला असं वाटतं आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे मला जर कोणी विचारलं की छाया कदमसाठी तो दिवस कसा होता, तर मीही सांगू शकेन इतकं आम्ही पर्सनली तो सगळा प्रवास, ते सगळे इंटरव्ह्यूज, तुमची सगळी इंटरॅक्शन्स फॉलो केली आहेत. पण आय वॉन्ट टू आस्क यू, कान फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवरती गेल्यानंतर त्या पूर्ण जर्नीमध्ये अशा कोणत्या गोष्टी होत्या ज्यांनी तुम्हाला थोडंसं अवाक केलं आणि तुम्हाला बघून असं मजेशीर वाटलं की हे असं पण होतं. कॅनचं रेड कार्पेट याच्याबद्दल खूप डोक्यात वेगवेगळ्या गोष्टी होत्या. खूप असं ना शिस्तबद्ध कार्यक्रम तो असतो वगैरे, असं सगळं आम्हाला सांगितलं गेलं होतं. आणि मग ते आम्ही गाडीत बसल्यानंतर आहे ना, तेच सगळं डोक्यात होतं की आपण जे बघत आलोय की फक्त असं पोज द्यायची इथे इथे वगैरे, असं गाडीतून उतरताना जेव्हा मराठी गाणं कानावर पडलं, मी विसरूनच गेले अगं की आपण कुठे आहोत. म्हणजे थिरकायला लागलो आणि थिरकणं नंतर ते या टोकापर्यंत गेलं ना, हे आता व्हिडिओ बघतोय ना, म्हणजे किती वेडेपणा गेलाय. म्हणजे येलो देखो मैं कहा आ गई, रो ना आवे हसी, तर मी असं केलंय म्हणजे. तर हे म्हणजे अपेक्षित नव्हतं, पण ते झालं यार. आम्ही असाच आनंद साजरा करतो, आम्ही नाही असं नॅचरल झालाय मला वाटतं. पण तू आता आपण सुरू करण्याच्या आधी मला म्हणालीस की फजिती पण झाली होती तिथे. हा काय सीन आहे एक्झॅक्टली? म्हणजे नॉट दॅट आम्हाला चला आता कशी फजिती झाली हे ऐकायचंय, पण एवढ्या मोठ्या स्टेजवरती जाऊन असं कोणाचंही होतं ना की एक मिनिट कुठे जायचंय, काय करायचंय. मी जिथे जाईन तिथे माझी फजिती होतेच होते. येस 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 येस. म्हणजे आता मी तुला जर सांगितलं की काय काय फजिती झाली आहे ना, तर तुझं असं होईल की ओ हाच त्या का. वाव. ओके. कॅन फेस्टिवलला फजिती अशी झाली ना, रोमिल म्हणून आमचा कास्टिंग डिरेक्टर आहे, आम्ही दोघं तिथे एकत्र राहायचो. तर बरेच वेळा बाहेर जाताना ना, तो माझ्यासाठी गाडी बुक करायचा. एक दिवशी काय झालं, आम्ही वेगवेगळे, तो काही वेगळा इव्हेंट अटेंड करत होता आणि माझं एक फोटोशूट होतं. ती जी फोटोग्राफर होती ना, तिला लेट नाईटच फोटोशूट करायचं होतं. तर माझं एक स्क्रीनिंग झालं फिल्मचं आणि 10 वाजले होते. मी तिला फोन केला की ओके आज आपण करू शकतोय. तर तिने मग मला बोलवलं की 10:30 वाजेपर्यंत इथे या, मग आपण करू. तर मी उत्साहात गेले. मग 10:30ला मग तिथून निघाले. आम्ही चालत स्टेशनच्या दिशेने गेलो. फोटोशूट झालं, 1:30 वाजला, 1:30 पावणे 2 झाले आणि मग तिचं असं झालं येस झालं आणि ती दुसऱ्या एका ॲक्टरचं फोटोशूटसाठी ती पुढे निघून गेली. आणि मला असं झालं की अच्छा 1:45 हां. मग मी त्या रोमिलला फोन करायला घेतला की हॅलो रोमिल, अभी वो कॅब बुक करले. तर त्याचं असं झालं ना की आई, तो मला आई बोलतो. तर म्हटलं आई मेरा ना फोन शायद अब, असं बोलायला आणि त्याचा फोन स्विच ऑफ झाला. मी कुठे आहे हेही मला माहीत नव्हतं.
प्रॉपर. आपल्याला इथे माहिती असतं ना, अरे मी स्टेशनच्या जवळ आहे रे, अरे मी असं मेन रोडला आहे, असं काही माहिती नाही. माझ्याकडे कॅश नाही. फोनवर बघितलं तर मॅपवर आहे ना गाडीने 17 मिनिट दाखवत होतं आणि चालत 1.25 तास. मी एक सांगू का, पण ना मला एक इथूनच निघाल्यापासून ना एक माहिती नाही, एक वेगळा कॉन्फिडन्स आला होता जो एवढ्या वर्षात नव्हता माझ्याकडे. पण तिथे असं, आणि मी ना या असं म्हणून त्या रस्त्यावरून सुरुवात केली ना चालायला, सरळ निघाले. लकीली 10-12 मिनिटं चालल्यानंतर आदल्या दिवशी तिकडे भारत पॅव्हिलियनला एक सचिन वाघ नावाचा एक मुलगा ओळख झाली होती. बरं, दिवसभरात ना मी त्याचं कधीच बरोबर नाव घेतलं नव्हतं. मी त्याला काही बोलत होते, किरण, अमित बिमित काही. आणि जेव्हा तो असा 2 वाजता असा मला रस्त्यात दिसला ना, तर मी त्याला म्हणलं, ए सचिन, असं झालं माझं. आणि मग त्याचं पण असं झालं की एवढ्या रात्री, बरं मी ना थोडे असे झगामगा कपडे घातले होते ग त्या दिवशी आणि चालत. येस. बरं, हातात माझे शूज माझ्या हातात. मी बऱ्यापैकी कॅन फिल्म फेस्टिवल अशीच फिरले की ते हिलने चालायला जमत नाही. सो फक्त फोटोसाठी वगैरे मी ते पायात असायचे, बाकी वेळ हातात. ही अशी फजिती झाली होती. मग त्याने मला सांगितलं, अरे कुठे? म्हटलं अरे असं असं झालं. तर त्याने पण डोक्यावर हात मारला आणि मग त्याने मला घरी सोडलं. माय गॉड, अशी फजिती झाली माझी. क्रेझी आहे. म्हणजे रेड कार्पेटचा अनुभव आणि ते सगळे एका बाजूला आहे, पण रियालिटीमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी फिगर आउट करणं हा सुद्धा एक फार महत्वाचा भाग आहे. पण जसं आता या मोमेंटला एव्हरीबडी नोज की तुम्ही काय काय काम केलंय. एक तर मी तुम्ही आणि तू मध्ये इतकी कन्फ्युज झाले, कारण मला असं वाटतं की हक्काने छायाताई म्हणा, येस, मग तू पण रिस्पेक्ट पण आहे, त्यामुळे तुम्ही पण होतंय, तर कन्फ्युजन झालंय. नाही, तू छायाताईच बोल. मी छायाताईच्या परमिशननी म्हणते, मला ट्रोल करू नका, मेन गोष्ट. पण मला सांग की झुलवा नाटकापासून तुझी सुरुवात झालेली आणि सुकन्याताई रिसेंटली स्टुडिओमध्ये येऊन झुलवाबद्दल बरेच किस्से सांगून गेली. सो ते झुलवा नाटक माझ्या डोक्यात फ्रेश आहे. आणि अर्थात प्रोफेसर वामन केंद्रे सर सुद्धा. तर थोडंसं फॉर ऑल द पीपल वॉचिंग, झुलवाच्या एखादं आठवणी जर तू सांगू शकलीस तर खूप भारी वाटेल. झुलवा माझ्या आयुष्यात ना म्हणजे खूप महत्त्वाचं नाटक आहे एकतर, कारण मी सरांचं वर्कशॉप केलं होतं त्यावेळी ना. असं आता कसं ना, सोशल मीडियामुळे आपण खूप सहज कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकतो लोकांच्या, आपलं काम पोहोचवू शकतो. ती वेळ असं होतं, मला काहीच माहिती नव्हतं कुणाला भेटायचं, काय करायचं. सो मी सरांचं वर्कशॉप केलं. त्याच्यानंतर मग 5 वर्षाने सरांचंच पहिलं नाटक त्याच्यात काम. ती प्रोसेस माझ्यासाठी ना खूपच महत्त्वाची होती की त्याच्या आधी मला असं अजिबात कॉन्फिडन्स नव्हता. म्हटलं ना, स्टेजवर कसं उभं राहायचं आहे हेही मला कळत नव्हतं. ते बोलतात ना 2 पायावर 1.5 पायावर वगैरे असं. सो माझ्यासाठी आहे ना ते एक NSD किंवा FTIची कशी 2-3 वर्ष असतात, सगळंच म्हणजे भरभरून फक्त शिकून घ्यायचं आहे. तर माझ्यासाठी त्या नाटकाची प्रोसेस ती होती. मी भरभरून फक्त शिकून घेत होती. आणि सर माझ्या आयुष्यात खूपच महत्त्वाचे आहेत. आम्ही त्याचे दौरे खूप एन्जॉय केले. आणि त्यावेळेचे दौरे म्हणजे नॉट रिअली जिथे रूम्स आणि नाही, माय गॉड, आम्ही तर काही प्रयोग तर असे केले आहेत ना की आम्ही गाडीने पोहोचलो एका ठिकाणी आणि असं व्हायचं की अरे स्टेज कुठे आहे प्रयोग. मग आम्हाला कळायचं की इथेच असणार आहे. तिथे असं मोकळं असं मैदानासारखं असायचं, इथेच होणार कधी. मग त्याच्यानंतर मग स्टेज बांधला जायचा. बापरे. आणि मग आम्ही प्रयोग करायचो. पण आम्ही प्रत्येक प्रयोग खूप एन्जॉय केला. आणि ना जिथे खूप गैरसोयी होत्या ना तेच प्रयोग जास्त एकदम बोलतात ना, आजचा प्रयोग वाजला एकदम, तसे झाले. पण ते काय मोटिवेशन होतं त्यावेळेला? म्हणजे आता जसं एखाद्याला फेम हे मोटिवेशन असेल, पैसा हे मोटिवेशन असेल, किंवा मी नाटकाचा प्रयोग करते ते बघायला कोणी व्यक्ती येतील, मग ते कदाचित मला कास्ट करतील म्हणून मी चांगलं काम वगैरे वगैरे. त्यावेळेला तुम्ही अशा जागी जाऊन प्रयोग केले तर जिथे काही अशी लगेच तुम्हाला स्पॉट करणारी माणसं नव्हती की कास्टिंग डिरेक्टर नव्हते, काहीच नव्हतं. प्लस झुलवा हे नाटक खूप प्रोग्रेसिव्ह आहे अगदी विषयाला घेऊन सुद्धा. त्यावेळेला तुम्हाला काय नक्की होतं ते मोटिवेशन? आपण मला वाटतं ना, अगदी सुरुवात करतो ना तेव्हा काहीच अपेक्षा नसते. म्हणजे माझं पण तसंच होतं की आपल्याला लगेच आता कोणतरी बघेल आणि आपल्याला सिनेमा घेईल वगैरे, असं काही नव्हतं.
तेव्हा तेव्हा ना आपले मित्रमैत्रिणी असतात बरोबर. तर त्यांच्याबरोबर आपल्याला जास्त वेळ घालवायला मिळतो, जास्त गोष्टी शिकायला मिळतात, दौरे एन्जॉय करतो. तर मला वाटतं ना ती सगळ्यांचीच ती एनर्जी असते, पॉझिटिव्ह एनर्जी ना. सो त्या ह्याच्यात आपण करत राहतो, थकत नाही. आता आपण म्हणजे एक कुठे जाऊन आलो की असं ओ थकलोय असं वाटतं. तेव्हा आम्ही थकायचो नाही अगं. पहाटे निघायचो, पोहोचायचो. मला वाटतं ₹150-200 आम्हाला ना पूर्ण दिवसाचे काहीतरी नाश्ता आणि जेवणासाठी असायचे. पण आम्हाला भारी वाटायचं एकदम. ओ माय गॉड ₹200. आम्ही 4-5 जणांचा ग्रुप करायचो. कारण की फक्त एकट्याने ते गणित गणित जमणार बसत नव्हतं. मग खूप विचार करून अरे काय खायचं, काय खायचं? असं करून शेवटी आम्ही हे व्हेज कोल्हापुरी मागवायचो. कारण तेच फक्त पोट भरायचं त्याने. तर असं खूप वेगळीच एक एनर्जी असायची. आणि मुळात विषय असा होता ना, की तो खूप काही शिकवून गेला अगं. मी म्हटलं ना, या क्षेत्रात मी नेहमीच सांगते, की ना आपण माणूस म्हणून खूप घडतो. ते कलाकार म्हणून नंतर आपण लोक ओळखायला लागतात, पैसे कमवतो, प्रॉपर्टी होते, हे सगळं पुढे आहे. पण ना माणूस म्हणून घडतो. आपण ना खूप रिस्पेक्ट द्यायला लागतो प्रत्येक माणसाला, त्याच्या कामाला. तर तसं झालं माझ्यासाठी. म्हणजे आपल्याला नसतात सगळ्या गोष्टी माहिती, की राईट. देवदासी नक्की त्यांचं आयुष्य काय आहे. आपण बोलून जातो येस. तर तसं नसतं. जसं न्यूडच्या वेळी पण घडलं, की आधी व्हायचं, की म्हणजे काय दुसरं काहीच नाही का करू शकत होत्या या बायका. पण जेव्हा त्याचा अभ्यास सुरू झाला ना, जेव्हा लक्ष्मीला आम्ही भेटलो, तेव्हा कळायला लागलं, की तर मला ह्या क्षेत्राचं एक ते वाटतं, की माणूस म्हणून आपण खूप घडतो. म्हणजे जे सो लवली. खूप गरजेचं असतं. आणि आता न्यूडचा विषय निघालाय तर एकतर मला ती फिल्म प्रचंड आवडते. जितक्या लोकांनी पाहिली नसेल, रवी जाधवांनी डिरेक्ट केलेली फिल्म आहे. प्लीज जाऊन बघा. खूप सुंदर फिल्म आहे. न्यूडमध्ये जे स्कूल ऑफ आर्ट्स हा एक खूप महत्वाचा भाग आहे त्या अख्ख्या फिल्मचा, राईट? अर्थात रवी सर स्वतः त्या कॉलेजचे आहेत, त्यामुळे त्यांना तरी त्या वास्तूची सवय असेल. तुला त्या वास्तूमध्ये गेल्यानंतर कसं वाटलं? कारण मी खूप ऐकलंय जे स्कूलबद्दल आणि तिथे काम करताना त्या पूर्ण तुला पण काही वेगळं मॅजिकल मध्ये जाणवलं का? अगदीच. म्हणजे मी त्याआधी कधी गेले नव्हते अगं. आम्ही डायरेक्ट आहे ना एक न्यूड सेशन अटेंड करायला गेलो. काहीतरी आहे त्या जागेमध्ये. मी स्वतःला एवढं भाग्यवान समजायला लागले ना, की आपल्याला अशा विषयावर आणि त्याच लोकेशनला काम करायला मिळतंय. एक त्याच्यात ना एक सीन होता किंवा शॉट होता, की मी सिनेमामध्ये की मी निघते माझ्या घरून आणि जेसाठी निघते असा एक शॉट होता आणि मी गेटजवळ येते आणि फक्त आत जायचं असतं. तर ना मी सांगितलं रवीला, मी जाता जाता म्हणजे ॲटोमॅटिकली ते घडलं. मी जाता जाता मी नमस्कार केला. मी त्या पाया पडते. तर ना ते आतून होतं. म्हणजे ते फक्त चंद्राकाचं नव्हतं, ते छाया कदमचं पण होतं. नाहीतर ह्या अशा ठिकाणी काम करायला मिळणं ना, हे पण एक म्हणतात ना भाग्याचंच होतं माझ्यासाठी. तर ते ॲटोमॅटिकली असं झालं होतं, की येस यार. आणि त्यांनी किती इम्पॅक्ट केला. म्हणजे द वे वी लुक्ड ॲट चंद्राक्का, त्यांनी Yes. 360 डिग्री त्या एका छोट्याशा ॲक्शननी सुद्धा खूप फरक पाडला. येस, कारण की आपलं काम हे आपल्यासाठी म्हणजे मंदिरासारखंच असतं ना गं. सो ट्रू. रवी सरांना रिसेंटली मी भेटलेले आणि तुमचा विषय निघाला तेव्हा ते म्हणाले, की न्यूड फिल्मच्या प्रोसेसच्या दरम्यान तेव्हा तुम्ही त्यांना म्हणाला होतात, की त्यांच्यामुळे पोस्टरवरती तुम्हाला स्वतःला बघता आलं. सो Yes. आय रिअली वॉन्ट टू नो हा पोस्टर मोमेंट काय होता तुमचा? खरंच म्हणजे मी ना त्यासाठी रवीची कायम अशी ऋणी राहीन. मी ना एवढी वर्ष काम करत होते. तर सुरुवातीला बघ आता दर दिवशी पेपरला फोटो येतात तर छान वाटतं. पण असं नाही की म्हणजे आपण सुरुवात होती ना, तर मला आहे ना, मी कबड्डी पण खेळायचे ना, तेव्हा असं एक लाईन जरी लिहून आली ना, की हां म्हणजे हिचा गेम चांगला चालला वगैरे असं, ते एक लाईन असली ना तरी तो पेपर ठेवायचा आणून आणि ते स्केच पेनने त्याच्यावर असं गोल करून वगैरे तो सांभाळून ठेवायचा. असं असायचं. एवढी वर्ष काम करत होते ना, पण यार बरेच वेळा माझं नावच नसायचं. हां, कलाकारांमध्ये नाव नसायचंच. तर वाईट वाटायचं.
अरे रोल तर आपला चांगला आहे, बाकीच्यांची नावं आहेत. कधी असं वाटायचं की चुकून राहिलं, कधी असं वाटायचं की नाही एवढं पण नाही म्हणजे हां. निष्काळजी किंवा मग अरे सगळे इतर आहेत पोस्टरवर, आपण नाही आहोत. हे कुठेतरी असायचं, पण तेव्हा वाटायचं ठीक आहे. आपण जरा मोठा रोल असेल तेव्हा वगैरे. एवढी वर्ष काम करत असताना घडलं नाही. पण जेव्हा न्यूडच्या वेळी मी पोस्टरवर स्वतःला बघितलं ना, मला अक्षरशः म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं, की मला इतकं भारी वाटलं होतं ना. पण ते त्याच्यासाठी किती मला वाटतं हो, अ, अगदी 8-10 वर्ष जावी लागली. तर मी तेच रवीला नेहमी बोलते, की "यार, तू मला पोस्टरवर आणलंस." पण फायनली ते झालं. झालं. ते येस, झालं येस. आणि आता तर म्हणजे इट इज गोन टू अ नेक्स्ट लेव्हल लाईक यू सेड. पण आय एम शुअर की तरीसुद्धा ती सुरुवातीची कातरणं आणि ते मेंटेन केलेला जो आपला डेटा असतो, येस, येस, तो येस. तरीसुद्धा खूप स्पेशल असतो, की अगदी. पहिल्यांदा माझं नाव इथे आलेलं, पहिल्यांदा माझ्याबद्दल इथे लिहून अगदी, आलेलं. अगदी, दॅट अगदी. विल रिमेन फॉर एव्हर. होय, होय. जसं छायाताई तुझं आणि रवी सरांचं एक कनेक्शन आहे, तसं तुझं आणि नागराज सरांचं सुद्धा एक कनेक्शन आहे. म्हणजे ही एक तर काय कॉम्बिनेशन्स आहेत, की अशी 2 कमाल माणसं एकत्र येऊन काम करतायत. सैराट असेल किंवा फॅन्ड्री असेल. मला आमच्यासाठी नागराज सर इज अ डेफिनेशन ऑफ त्यांच्या वेगवेगळ्या फिल्म्स ज्या त्यांनी केल्या आहेत आणि दॅट इज हाऊ वी रिमेंबर हिम. तुझं आणि नागराज सरांचं कनेक्शन काय आणि तुला त्यांच्या क्रिएटिव्हिटीमधला सगळ्यात जास्त भारी गुण कोणता वाटतो? आता तुम्ही इतकं काम केलंय एकत्र. फॅन्ड्रीच्या निमित्ताने नागराजसारखा मित्र माझ्या वाट्याला आला. म्हणजे तो कमालच आहे अगं. म्हणजे आम्ही हक्काने मी त्याच्याबरोबर भांडू शकते, मी त्याला काही बोलू शकते, तेवढा जीव लावू शकते सगळंच. नागराजचा ना खरेपणा आणि त्याचा रॉनेस आहे ना, तो आवडतो मला. मी इतर इंटरव्ह्यूमध्ये पण सांगितलं. मी फॅन्ड्रीच्या वेळचं एक वाक्य त्याचं कायम माझ्या लक्षात राहिलं की तो आणि डी-ओ-पी चर्चा करत होते, की कसा काय पाहिजे. जसं त्यांचं आयुष्य खडबडीत आहे ना, तसा माझा सिनेमा पण ना तो बघणाऱ्याला खडबडीत दिसला पाहिजे. म्हणजे अजूनही ते आहे डोक्यात ते वाक्य. मे बी तो विसरून गेला असेल. पण माझ्या ते एक वाक्य इतकं म्हणजे असं कसं ना, की आयुष्य आपल्याला बघताना ते खडबडीत दिसलं पाहिजे. सो ते ते मला आहे ना त्याचं ते खरेपण आणि त्याचं तो रॉनेस आहे ना, तो खूप आवडतो. विच इज ग्रेट. आणि तुम्ही एकत्र आल्यानंतर सुद्धा मला असं वाटतं खूप कमाल कामं होत आहेत. सो युअर होपिंग की अजून असे अनेक प्रोजेक्ट तुम्ही दोघेही एकत्र कराल. हे तर फिल्म्सचं ऑफकोर्स आपण बोलतोच आहोत, पण आपण मुंबईत हा इंटरव्ह्यू करतोय आणि मुंबई जितकी फ्लॅट आणि ही संस्कृती आहे तितकी चाळ संस्कृती सुद्धा फार महत्वाचा भाग आहे. मी स्वतः गिरगावातल्या चाळीत हो. वाढलेली, त्यामुळे माझा एक वेगळा सॉफ्ट कॉर्नर चाळीबद्दल आहे. तू सुद्धा तुझं बरंच आयुष्य चाळीत गेलंय Yes, किंवा yes. मिल आणि फिर आय डोंट नो म्हणजे माझ्या वेळेला 9 वाजता तो भोंगा वाजायचा आणि मला इतकं आकर्षण वाटायचं त्या भोंग्याचं, की हा कुठून रॅन्डमली आवाज येतो आणि ही कोण माणसं हा आवाज काढतात. आणि त्या हिशोबाने स्केड्यूल असायचं की 9 वाजता बस येणार आहे शाळेत, तर भोंगा वाजला म्हणजे दिस इज द टाइम. तर चाळीने तुझ्यातल्या कोणत्या गोष्टी घडवल्या, माणूस म्हणून सुद्धा आणि कलाकार म्हणून सुद्धा? म्हणजे माझं लहान पण पूर्ण हाऊसिंग बोर्ड कॉलनीत गेले, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड. तर आमचं असं ना 9 बिल्डिंगची कॉलनी होती. म्हणजे ती कॉलनी नव्हती यार, ते ना असं कुटुंब होतं. म्हणजे प्रत्येक घरातली माणसं एकमेकांना ओळखायची. बरं फक्त त्यांना नाही, त्यांच्या नातेवाईकांना पण. हां, त्यांच्या नातेवाईकांना, मग त्यांच्या घरी काय घडतंय, काय सगळं एकमेकांना माहीत असायचं. आणि एवढी एकी असायची ना, की मला म्हणजे एवढे किस्से आहेत हाऊसिंग बोर्डचे, की आम्हाला आठवतंय की कुणाच्याही घरी काही पाहुणे आले ना, तर समजा अशी रिक्षा आली, तर ती रिक्षा आली तर आम्ही बघत असायचो. रिक्षा आली, ती रिक्षा थांबणार, त्या रिक्षातून कोण उतरतंय, ते कोणत्या बिल्डिंगमध्ये जातंय, मजल्यावर जातंय, म्हणजे हे सगळं बघत बसायचं. आणि सण जे साजरे करायचो आम्ही ना, माय गॉड, खूप खूप धमाल असायची. म्हणजे एक कुटुंब म्हणूनच राहायचो. की एखादा माणूस 2 दिवस दिसलं नाही तर अरे यार काय बरं नाही आहे असं आपल्याला चिंता वाटायची. फ्लॅटमध्ये नाही आहे आता. म्हणजे आपल्याला शेजारी कोण जर गेलं तर आपल्याला दुसरं कोणतरी फोन करून सांगतं की अरे तुमच्या बाजूच्या फ्लॅटमध्ये असं असं झालंय. तर तो एवढा असा
डिस्टन्स आहे. आणि हाऊसिंग बोर्डमध्ये मला काय दिलं तर ना, कशाशी लढण्याची ताकद मला हाऊसिंग बोर्डने दिली आहे. कारण की आणि त्या लढण्यासाठी ना प्रत्येक वेळी आपली माणसं असली ना तर ती लढाई खूप सोपी होते. आणि हे मला असं वाटतं फॉरएव्हर आहे ना, की Yes, हे yes. सेम लॉजिक तू सेटवरती पण वापरू शकतेस, कुठेही वापरू शकतेस. Yes, म्हणजे इट हो, हो. रिमेन्स द सेम फॉर दॅट Yes. मॅटर. तू मगाशी कबड्डीचं म्हणालीस. ताई खेळाडू होती आणि खेळामध्ये खूप पुढे होतीस तू, तुला खूप आवड होती खेळाची. खेळाडू वृत्तीबद्दल आम्ही खूप ऐकतो. म्हणजे खेळाडू वेगळ्या पद्धतीने विचार करतात, वेगळं स्ट्रॅटेजाईज करतात, ते यशाकडेही वेगळ्या पद्धतीने हो, हो. बघतात. जेव्हा ते आणि पुढे जाऊन कला हे एकत्र आले, तरी सुद्धा तो खेळाडू तर तुझ्यातला काही कुठे जात नाही. Yes. ती खेळाडू वृत्ती कशी मदत करते तुला सिच्युएशन हँडल करायला? एक तर खेळायचे तेव्हा कायम माझ्या गुडघ्यांना कायम माझे गुडघे फुटलेले तुमच्यावाला असायचे. ते लाल औषध होतं का जे येस. वाव लव्ह इट. येस. आणि कायम गुडघे फुटले. आणि मी खरं सांगते मला ना तेव्हा भारी वाटायचं. म्हणजे आज गुडघा फुटलाय ना, आणि म्हणजे आज काहीतरी आपण करून मजा आला. मजा आली आज खेळायला. तर ना तेव्हापासून ना एक आम्हाला सर सांगायचे की तुम्ही जेवढं एकत्र डोक्याने काम कराल ना तेव्हा जिंकू शकता. फक्त मीच माझा एकटीचा गेम बघ कसा चालवते, तर तसं नाही आहे. तुम्हाला पुढची काय स्टेप आहे ना हे एकमेकांना डोळ्याने सांगूनच करावं लागतंय. पकड करायची आहे तरी पण. आणि तर ना ते एक तसंच आपल्या क्षेत्रात पण आहे की फक्त एक बघ आता मी कसं करून दाखवते तसं होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला सेटवरच्या सगळ्या माणसांशी आपुलकीने वागावं लागतं, त्यांची मदत घ्यावी लागते. म्हणजे मी फक्त कलाकारांचं नाही बोलत आहे. म्हणजे सेटवर स्पॉटची मुलं पण तेवढीच महत्त्वाची असतात. मेकअप, हेअर वगैरे सगळे. आणि सगळ्यांना मिळून जर केलं तरच ते मग काम मला वाटतं लोकांसमोर चांगल्या पद्धतीने येतं. सो खेळाडू वृत्ती ही खूप उपयोगाची पडते इथे मला वाटते. राईट. आणि ही खूप मला असं वाटतं हा खूप क्रिटिकल पॉईंट आहे. कारण नॅचरली आत्ता आपण ज्या एन्व्हायरमेंटमध्ये आहोत प्रत्येकाला स्वतःला प्रूव्ह करावंच लागतं, फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली. आणि त्यामुळे खूप स्वाभाविक आहे की एखादं काम मिळाल्यानंतर असं वाटणं की ही माझी संधी आहे, आता मी आय हॅव टू शो. आणि तेव्हा इतरांचा विचार नाही येत, कारण आपण एवढे ऑब्सेस्ड असतो की मला माझा परफॉर्मन्स दाखवायचा आहे कुठे ना कुठेतरी. सो आय फील हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे सगळ्यांसाठी अक्रॉस फील्ड्स. राईट. मला ह्या गोष्टी विचारायच्या आहेत तुला एक दोन थोड्याशा सुरुवातीच्या काळातल्या, की जेव्हा तू या इंडस्ट्रीमध्ये येत होतीस किंवा कोणाला सगळं माहीत नसतं यार. म्हणजे जसं मी रेडिओ सुरू केल्यानंतर मला अर्ध्या गोष्टी माहीत नव्हत्या की अच्छा असं पण असतं, असं कितीतरी मोमेंट्सनं झालं. सो इंडस्ट्रीमधल्या अशा कोणत्या गोष्टी होत्या छायाताई ज्या तू फ्रॉम स्क्रॅच शिकलीस? म्हणजे ॲब्सोल्युटली ह्यातलं काही येत नव्हतं, पण हळूहळू हळूहळू मी शिकले की हे कसं करतात. तुला सांगते एक किस्सा मी. माझं ना पहिलं डबिंग होतं ना, हां. आव्हान नावाची फिल्म होती. संजय सुरकरांनी डिरेक्ट केली होती. तर ते शूट झालं आणि मग आता डबिंग आहे. डबिंगला बोलवलं गेलं. तर मला काहीच कल्पना नव्हती डबिंग म्हणजे काय, कसं करायचं. आवाज असतो म्हणजे सेम विचारलं की तिथे जे काही आवाज असतो ना आपण बोलतो तो सेम इथे असं तेव्हा सेम आवाज इथे यायला पाहिजे वगैरे. मी काय केलं होतं माहिती, मी त्या फिल्ममध्ये जे कॅरेक्टर केलं होतं अक्का या अम्मा अशी कोणतरी होती. तर ना तिच्या हातात ना खूप काचेच्या बांगड्या होत्या अशा भरलेल्या इथून इथपर्यंत. तर मला असं झालं की मी बोलताना त्या बांगड्यांचा पण आवाज येत होता तेव्हा. तर ना मी इथून इथपर्यंत ना काचेच्या बांगड्या भरून गेले होते. आणि पहिली सुरुवात मी ना अशीच केली होती. आणि मला आता एवढं हसू येतंय. त्यांनी सांगितलं वो आवाज आ रहा है. तर मी त्यांना म्हटलं की हां वो आवाज आ रहा है, मैं आवाज निकाल रही हूँ. तेव्हा कळलं की अरे यार. मग त्या पुन्हा बांगड्या भरून मी त्या ना अगदी म्हणजे तिथे जेवढ्या टाईट होत्या ना तशा बांगड्या मी भरून गेले होते. म्हणजे काय त्यांना वाटलं असेल हा कुठला आयटम आलाय स्टुडिओमध्ये. पण भाव तू विचार केलास की हे तिथे सांगितलंय तर मी तेच इथे पण करणार म्हणून. कमाल.
ही तर झाली फजिती. म्हटलं ना मी असं खूप फजिती होत असते माझी. तर अशा बऱ्याच गोष्टी गं, कारण मला काहीच माहिती नव्हतं. मला आठवतंय त्याच फिल्मच्या वेळी सचिन खेडेकर होते त्या फिल्ममध्ये. तर मला असं ना की बघू तरी म्हणजे काय करतायत. तर मी म्हटलं शूटिंग चालू झालं आहे अजून किंवा अजून चालू नाही झालं आहे. तर त्यांनी सांगितलं नाही चालू झालं आहे. मला असं झालं चालू झालं आहे आणि असं काय आवाज तर कुठून काही येतच नाही आहे. मला नाटकाची सवय होती ना आणि आमचं झुलवा तर आम्ही असं जोर दारशे वगैरे असं असायचं. म्हटलं आणि मग मी असं लांबून बघायला गेले ना तर तिथे सीन चालू होता आणि काहीच ऐकू येत नव्हतं. तर मला असं होत होतं की कसं काय एवढं हळू का बोलतायत. मग नंतर एक एक गोष्टी की नाही थिएटर वेगळं असतं, सिनेमा वेगळा असतो आणि तर ते मला थोडं समजायला वेळ गेला की इथेच आहे ना माणूस. किती गोष्टी आहेत हो, त्याच्यामध्ये. हो, माय हो. गॉड. पण अशी पण काही माणसं असतात ना छायाताई, जी तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये भेटतात आणि ऑफकोर्स म्हणजे इन्स्पायर, मोटिवेट करतात. ती सगळी माणसं तर असतात. पण अशी काही माणसं असतात, जी तुम्हाला अशी मेंटली अचानक 1-2 वर्ष पुढेच नेतात. असं काहीतरी बोलून किंवा असा काहीतरी इन्फ्लुअन्स त्यांचा असतो, की तुम्हाला कळतच नाही, की येस. तुमची प्रगतीच झाली अचानक. हं, अशी कोणती माणसं होती, ज्यांनी तुला विचारांनी खूप पुढे पुश केलं बऱ्याच वेळेला? अशी ना खूप माणसं माझ्या वाट्याला आली अगं. वेगवेगळ्या टप्प्याला आली. काही माणसं त्यातून सुटून गेली. हं. पण आली अशी वाट्याला आणि म्हणजे अचानक तू सांगतेस तसं होतं की अरे यार म्हणजे कळलंच नाही ह्या माणसाने म्हणजे हा माणूस एवढं कधी आपल्याला देऊन गेला. सो म्हणजे फक्त अभिनय क्षेत्रात नाही बाकीच्या वेळी पण आणि ते जास्त महत्त्वाचं Right. असतं हां. कलाकारासाठी लोकांना वाटतं की अरे कलाकार म्हणजे फक्त आपल्याला पडद्यावर दिसतोय तसं असं छान अरे वाव यांचं किती छान लाईफ आहे. पण नाही पर्सनल लाईफमध्ये आपल्याला खूप गोष्टींना तोंड द्यावंच द्यायचं असतं लागतं. आणि ते खूप म्हणजे ती वेळ खूप महत्त्वाची असते. तर मी या बाबतीत लकी आहे की मला अशी खूप माणसं माझ्या वाट्याला आली की जेव्हा जेव्हा असं वाटत होतं की अरे यार मी अ, हरून जाण्याची भीती अशी हं. आपण कितीही म्हटलं ना की अरे मला काही नाही अशी काही भीती आहे पण येते प्रत्येकाच्या आयुष्यात ती वेळ येते. सो त्या वेळी माझी काही माणसं आहेत माझा मित्रपरिवार मी मित्रपरिवाराच्या बाबतीत ना खूपच लकी आहे. म्हणजे ते कायम माझ्याबरोबर असतात आणि अभिनय क्षेत्रातले म्हटलं शशांक शेंडे आहेत, किशोर कदम, नागराज तर आहेच, रवी आहे, ही सगळी हक्काची माणसं आहेत. देन मित्रमैत्रिणी म्हणजे कॉलेजपासूनची मैत्रीण आहे सुषमा आहे, पप्पी, अशा खूप मुली आहेत. मग आता राहुल साळवे म्हणून माझा मित्र आहे, ज्याला असं म्हणजे माझा मित्रपरिवार आहे ना, की मी रात्री म्हणजे 2-2:30ला पण त्यांना फोन करू शकते, की यार होतं ना, मला कसं तरी होतं यार, मला कळत नाही आहे, मला काय होतंय, पण मला त्रास होतोय. तर तो त्रास आहे ना, काय होतोय तो मला नाही कळत, पण त्यांना कळत असतो, हं. की हिला कशामुळे त्रास होतोय. सो अशी बरीच माणसं आहेत अगं. तर नाव माझी अशी खूप मोठी यादी आहे. यादी आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याकडे ना स्ट्रगल च्या काळात आपल्याकडे हातात पैसेही नसतात. हं. तर मग मी तर असंही केलंय, की अरे यार ₹100 दे ना किंवा प्रवास करून जायचं आणि समोरच्याचकडून अरे यार वो रिक्षा का पैसा दे ना. तर म्हणजे आज जे काही आहे ना, तर म्हणजे ही सगळी त्या सगळ्या माणसांची देण आहे. आणि थँक गॉड की अशी माणसं वेगवेगळ्या येस. टप्प्यांमध्ये, कारण हे खूप मला तर खूप वाटतं की ती माणसं खूप लकी असतात ज्यांना फार छान मित्र मंडळी येस. मिळतात. मी त्यात खूप श्रीमंत आहे. हं. मी म्हटलं मला आता कोण कोण बोलतं रे की काय ह्या क्षेत्राचं काही खरं नसतं, पुढे काय पुढे काय. तर मी त्या सगळ्यांना सांगते म्हणजे खरं तर असं असतं ना मी आपले कदाचित नातेवाईक हे भीती घालत असतात पुढे काय पुढे काय आणि मित्र आपल्याला तेवढेच आहे ना करत असतात बिनधास्त अरे असतात. आपण आहे ना काय कशाला घाबरतेस. सो मी मग त्यांना सांगते की म्हटलं मला काही गरज नाही आहे माझं टेन्शन घ्यायची. म्हटलं माझं टेन्शन घ्यायला बरेच लोक आहेत, बराच माझा मित्रपरिवार आहे. सो त्या बाबतीत मी एकदम नशिबाने आहे. लव्हली. पण छायाताई, जेवढं मी तुझ्याबद्दल वाचलंय की रादर हे सगळ्याच कलाकारांबाबत आहे की आम्हाला दिसताना एकानंतर एक त्यांची कामं दिसतात, पण ती कामं, त्यांची आधीची प्रोसेस, त्या 2 कामांमधला वेळ
सेटवरती सुद्धा स्वतःचा शॉट येईपर्यंतचा वेळ, म्हणजे इन जनरल थांबणं आणि पेशन्स दाखवणं हे म्हणजे एक इंटिग्रल पार्ट आहे. जरी तुम्हाला एकानंतर एक प्रोजेक्ट मिळत असले तरी सुद्धा तुमच्या शॉटसाठी तुम्हाला थांबावंच लागतं. अगदीच. कितीही परफॉर्मन्स तुम्हाला येते तिथपर्यंत असला तरी सुद्धा. सो तुला वेळ लागला ह्या थांबण्याची सवय करून घेणं कुठेतरी? बिकॉज नाटकात एकदा सुरू झालं की आपल्याला माहितीये की हे शेवटपर्यंत जाणार आहे आणि मला सतत आता बोलायचंय. अनलाईक दॅट शूटमध्ये कोणताही सीन आधी असतो, कोणताही सीन नंतर असतो. ह्या सगळ्याशी तू कसं जुळवून घेतलंस आणि पेशन्स बद्दल काय सांगशील? येस. मला ना त्या थांबण्याचा कधीच त्रास नाही झाला अगं. कारण की ना इतरांसाठी ते थांबणं होतं, पण माझ्यासाठी ती जागा आणि ती वेळ ना शिकणं होतं. वाव. त्याच्यामुळे ना मी बघशील तर मी आधी तर कधी वॅनिटी पण नसायची, तर असं बाजूला खुर्ची टाकून जाऊन बसतात वगैरे ना, हे कधीच नाही माझ्याकडून झालं. सो माझ्यासाठी उलट म्हटलं ना ते शिकणं होतं आणि ते मी एन्जॉय केलं. बस. वाव यार, म्हणजे मला खास तुला हे विचारायचं होतं. रादर मी अनेक अशा ऍक्टर्सना विचारते हा प्रश्न खास करून, कारण एक आम्हाला बाहेरून बघताना असं वाटतं की आता मला जर एखादं काम मिळालं तर आता मला तिथे काम करायला बोलवलंय, पण नाही, तुम्हाला थांबणं त्याच्यासोबत जे आहे ते पण तुम्हाला करायचंच आहे. म्हणजे बरेच वेळा तर असं झालंय की अभि पहिला आपका सीन आहे, पहिला आपका सीन आहे असं करून सकाळी 9ला आपण पोहोचतो, पटापट तयार होतो आणि बसतो आणि इसके बाद करून आपलं संध्याकाळी होतो. असंही होतं. पण मला असं वाटतं की त्रास का करून घ्यावा मी? हे मी स्वतः निवडलेलं क्षेत्र आहे आणि मला ह्याच्यातले खाचखळगे सगळे माहीत होते. आपल्याला घरून विरोध पण होता किंवा बऱ्याच मुलींना असतो, तरीही आपण हे क्षेत्र निवडलंय ना, तर मग कशाला त्रास करून घ्यायचं ना, ते एन्जॉय केलं पाहिजे. ॲब्सोल्युटली. कुणी जबरदस्ती केली नव्हती माझ्यावर की अरे तुला इंडस्ट्री तुझी वाट बघते आणि काय नाही. हे मी निवडलेलं आहे. त्यामुळे अरे बापरे आता मी खूप थकले, अरे बापरे आता मला, तर नाही. राईट, कारण सेटवर एवढ्या गोष्टी होत असतात की बघण्यात पण कुठेतरी वेळ जाऊ शकतो आणि ऑब्झर्व करण्यात सुद्धा. तू कोकणातली आहेस आणि कोकण झाल्यानंतर दुसरी गोष्ट तर मुंबई अर्थातच, पण कोकणातलं स्वभावात काय काय आहे अजूनही, इरिस्पेक्टिव्ह ऑफ मुंबईत किती वर्ष झाली? कोकणातलं मला वाटतं मला कोणीही असं बोलताना ऐकलं की लगेच विचारतात की कोकण. तर तो मे बी एक काहीतरी एक लहेजा एक आहे, तो माझ्याकडे आहे. आणि मे बी माझी भाषा मी खूप गडबड करते. म्हणजे मला ती आवडते किंवा आता लोक वेगळ्या ह्याने बघायला लागलेत. नाही तर पूर्वी असं खूप होतं की अरे काय किती अशुद्ध बोलतात किंवा एक नचा जो प्रॉब्लेम आहे तो मला तर बरीच वर्ष तो कळतच नव्हता. तर ते एक आहे. आणि मला वाटतं ना कोकणातल्या माणसांचा एक खूप प्रेमळ स्वभाव असतो. म्हणजे ती प्रेमळ पण तेवढीच असतात आणि त्यांनी ठरवलं की मग ती तशीच लोकांना जरा धारेवर धरणारी पण असतात असं मला वाटतं. तर तो एक स्वभाव माझा आहे. मला सगळेजण बोलतात आई तू किती गोड आहेस, तू किती चांगली आहेस. तर मग मला असं होतं की नाही मी तेवढी पण चांगली नाही आहे. येऊ दे वेळ. येस. तर बरेच लोक असे पण आहेत की अरे यार काय स्वतःला शहाणी समजते, असेही असतीलच म्हणजे लोक. तर कोकणातला स्वभाव म्हणजे ते अगदी टिपिकल खूपच बोलायचं झालं तर लोक म्हणतात ना की फणसासारखं, की आतून मऊ पण बाहेरून काटेरी पण तितकंच. तसं एक एक्झाम्पल इथे मला परफेक्ट फिट दिसतंय. छायाताई, तू वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका केल्यास आणि स्पेशालिटी हीच आहे की त्या प्रत्येक भूमिका एकतर दुसरीपेक्षा वेगळी होती. लिखित स्वरूपात तर झालंच, पण तुझं काहीतरी परफॉर्मन्स मधलं काय तू त्याच्यात जे ऍड करतेस, मग ते फिजिकली असेल, दिसण्यामध्ये काहीतरी असेल, काहीतरी लकब असेल जी मग इट बिकम्स फिट इन आवर माइंड की अच्छा ही म्हणजे हे काय ही मुवमेंट, ते सगळं तू करतेस. आणि कुठेतरी हा सगळा एक अनुभवच आहे वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करण्याचा. सो चांगला कलाकार होण्यासाठी काय लागतं हे तर खूप लोक सांगतात, पण अकॉर्डिंग टू यू चांगला कलाकार जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुमच्यात काय नसलं पाहिजे?
अं, काय नसलं पाहिजे? पहिल्यांदा कोणीतरी मला असा प्रश्न विचारला. म्हणजे तोच आहे, काय असलं पाहिजे? काय? मला वाटतं ना, फक्त तेच आहे, फक्त स्वतःचा विचार जर करून तुम्ही या क्षेत्रात येत असाल, हं. तर मला वाटतं की त्याने नाही होत तुमचं काम चांगलं. जे मगाशीच मी सांगितलं. आणि आता पटकन खरं मला सांगता उत्तरच सापडेना की काय नसायला पाहिजे. कंप्लीट ब्लँक झाले मी. नो वरीज. आपण पुढे जाऊ. तुला हं. मध्येच अगदी, आठवलं अगदी. तर हो. प्लीज लेट मी नो. हं. जसं आपण मगासपासून बोलतोय, आता अनेक लोकांना ऑफकोर्स मंजुमाईमुळे, कांचन कोंबडीमुळे तू माहीत झालीस, एस्पेशली जे मराठी भाषिक नाही आहेत ते, त्या कॅरेक्टर्सना त्यांचं खूप कौतुक होतं. ते सगळंच ठीक आहे, पण तू जितकी कॅरेक्टर्स आता केलीस, एक असतं ना, एक जे लोकांना खूप आवडलंय विच इज ग्रेट, पण एक जे आपल्याला खूप आवडलं आणि आपली खूप इच्छा असते की ते सगळं तर तुम्ही बघितलं, पण हे कॅरेक्टर तुम्ही प्लीज बघा माझं. सो तुझ्यासाठी ते कॅरेक्टर तुझं कोणतं आहे की जे तुला फार असं वाटतं की हे काहीतरी वेगळं झालेलं माझ्याकडून का? येस. असे बरेच सिनेमे आहेत हां. अगं, की जसं माझा पहिला सिनेमा होता बाई माणूस बाई माणूस. नावाचा, जो अरुण नलावडेंनी डिरेक्ट केला होता आणि कविता महाजनच्या कादंबरीवर होत्या. त्यात ना मी झिपरी नावाचं कॅरेक्टर केलं होतं. ते इतकं कमाल होतं यार, आणि ते पहिलंच ना गं, पहिला इतका चांगला रोल माझ्या वाट्याला आला होता. आणि तिथे ना असं सेटवर असं सीन झाला की अशी आजूबाजूला कुजबूज होते ना, की अरे काय काम करते यार, कमाल आहे, कमाल आहे, या वर्षीचे सगळे अवॉर्ड हिलाच वगैरे असं बोललं जायचं. तर ते असं ना भारी वाटायचं आणि असं व्हायचं ना, यार कधी हा सिनेमा रिलीज होतोय. मग आला सिनेमा की मग आपली गाडी सुटली असं. तो सिनेमा आजतागायत नाही आला. अरे हो. ते कॅरेक्टर ना मला असं वाटतं की खूप यार त्या सिनेमाचं काहीतरी, आता बरीच वर्ष झाली आहेत, पण असं वाटतं की काहीतरी घडावं आणि लोकांना ते बघता यावं. दुसरं ना, मी आता लॉकडाऊनच्या काळात एक सिनेमा केला आहे, धर्मस्य नावाचा. हं. तर त्याच्यातलं पण कॅरेक्टर ना खूपच भारी आहे. म्हणजे असं आता तो पण रिलीज मे बी यावर्षी होईल. तर ते त्याचं नाव काय माहिती? ओ माय गॉड, किशोर कदम आहेत त्यात. एक कचरा वेचणारी बाई आहे, पण तिला ना असं एवढ्या वेगवेगळ्या छटा आहे ना त्या कॅरेक्टरच्या, तर एक मला करायला इतकी मजा आली. तर ते एक आहे की ते असं वाटतं की यार लोकांनी हे बघायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये पण आहेत काही, पण हे असं अगदी सुरुवातीचं आणि हे आत्ताचं वाव. ते होतं ना, मजा येते. एक स्वतःलाच असं वाटतं की ओ माय गॉड, अभी अभी मजा आएगा आणि ते करने तुमचं में. तुमचं तुम्हाला कळतं की सगळं चांगलंच करतोय, पण तरी कधी कधी तो एक सूर लागतो असं आपण म्हणू शकतो होय, की होय, होय. काहीतरी वेगळं आहे हे आपल्याला आपलं एकदा जाणवतंय. होय, होय, होय. आणि कधी-कधी तर काय होतं माहिती गं, की एखाद्या कॅरेक्टरवर आपण खूप अभ्यास करतो. जेव्हा ते पहिलं आपल्याला वन लाईन ऐकवतात किंवा स्क्रिप्ट येतं ना, तर तेव्हापासून असं खूप माझं असं असतं, की यार काय ह्यातलं काय वेगळं शोधून काढूया, काय वेगळं शोधून काढूया, आणि काही सापडतच नाही, सापडतच नाही. म्हणजे जे सापडतं ते असं वाटतं ना, की अरे नाही यार, हे तर मजा झालंय नाही. करून, हां, हे झालंय करून, हे तर कुणीही करेल वगैरे. आणि ना अचानक सेटवर गेल्यावर काहीतरी आपल्याला तेव्हाच्या तेव्हा सुचतं आणि मग ते कॅरेक्टर एक नवीनच जन्म घेऊन पुन्हा येतं. तर असंही होतं. ती वेगळी मजा आहे. ही वेगळी मजा आहे. हो, हो, हो. येस. मगाशी तू म्हणालीस आहे की ऑफकोर्स मित्रपरिवार हा एक खूप जास्त स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि अनेक वेगवेगळ्या पद्धतीने ती माणसं आपल्याला मदत करत असतात. पण असंही असतं ना की बऱ्याच लोकांची एखाद्या गोष्टीवरती श्रद्धा असते. मग त्याला आपण देव म्हणू किंवा युनिव्हर्स म्हणू, एनर्जी म्हणू, व्हायब्रेशन म्हणू, वाटेल ते म्हणू. तुझा अशा कोणत्या गोष्टीवर, कोणत्या व्यक्तीवर श्रद्धा आहे की तू मानतेस? मग अशी श्रद्धा तर मी म्हणलं ना, असं खूप देवदेववाली नाहीये.
खरं तर माझ्या घरी असं खूप साईबाबांचं असं खूप माझ्या आईबाबांना खूप माझे बाबा ते शिर्डीचे ट्रस्टी मेंबर होते. अच्छा. तर ते खूप होतं म्हणजे अजूनही आहे. मला तेवढं आधी होतं पण नंतर आपण थोडंसं आपण थोडं वाचायला लिहायला लागतो किंवा बघायला लागतो ना तर ते थोडंसं असं म्हणजे श्रद्धा आहे पण अंधश्रद्धा नाही. तर आताच्या घडीला मला असं होतं ना मला देवापेक्षा माणसांवर जास्त श्रद्धा आहे. बस मला तेच आहे. हां, पण एक होतं की अजूनही म्हणजे माझ्या आईला असं खूप होतं ना साईबाबांचं तर तिच्यासाठी म्हणून मग गोष्टी करायच्या. म्हणजे आजही असं देवाला म्हणजे दिवा लावताना असं मला आईची आठवण आली ना चला आईला बरं वाटेल ना तर आपण मग दिवा लावूया असं. तर मला जरा माणसांवर जास्त श्रद्धा आहे. राईट. या क्षेत्रात काम करताना म्हणजे अर्थात तुझं वेगळेपण तुझ्या कॅरेक्टर्समधून तर दिसतंच. पण प्रत्येक कलाकाराचे असे काही थोडेसे एथिक्स असतात की बाबा काही गुण असतील म्हण तू किंवा काही सवयी असतील की ह्याच्याशी तडजोड मी करणार नाही. तर तुझ्यासाठी इरिस्पेक्टिव्ह ऑफ तू मराठीत काम करतेयस, हिंदीत किंवा कोणत्या दुसऱ्या भाषेत किंवा कोणत्याही माध्यमात असे कोणते काही एथिक्स आहेत जे तू पाळतेसच, जे तुझ्या पुरतं तर ते तुझं फिक्स आहे की हे मी करणारच? वेळेचं खूप आहे अगं. म्हणजे मला तुम्ही 5:30 सांगितले ना सेटवर तर मग मी 5:30 नाही मी 5:15लाच पोहोचेन. तर माझी अशी अपेक्षा येते ना असते की ॲटलिस्ट ज्यांनी वेळ दिली आहे ना त्यांनी तरी तिथे वेळेवर हजर राहावं. तर मला असं ते खूप आहे यार तुमच्या वेळेला महत्त्व नाही तुम्हाला देता येत आहे ना पण मग माझ्या वेळेला तरी तुम्हाला देता आलं पाहिजे. तर मी एक ते आहे. पण हल्ली माझं असं झालंय ना की म्हणजे ते ठरवून काही लोक बरोबरचे सांगतात अरे यार 5:30 आहे ना सगळे 6 वाजेपर्यंत येतील आरामात जाऊ आपण वगैरे. पण एक ते ना मी स्वतःला ती शिस्त लावली आहे की नाही म्हणजे दुसऱ्या कुणासाठी मी माझी जे चांगली शिस्त आहे ना ती नाही मी मोडीत काढणार. तर मी बरोबर जाते. मी जाऊन तिथे आरामात बसलेली असते. हां, माझ्यानंतर अख्खं युनिट येतं. चालेल. पण असं माझ्या काही गोष्टी आहेत किंवा मग सेटवर आता मला असं खूप जणांचं आता मला प्रश्न विचारला जातो, की मग मराठीत आणि हिंदीत काय फरक आहे? आणि मग मराठी कलाकारांना खूप कलाकारांचं असं म्हणणं आहे, की तिथे वागणूक नाही चांगली मिळत वगैरे. तर माझं एक असतं ना, की मग मराठी लं वातावरण आणि हिंदीतलं असं नाही. तुम्हाला जिथे असं वाटतं ना, की ही गोष्ट नाही पटत आहे. तर मग त्याची ना याच्या त्याच्याकडे चर्चा करण्यापेक्षा ना तुमच्या हातात आहे ना ती गोष्ट थांबवणं. तर मग ते तुम्ही नाही बोलायला शिका. ते एक आहे, की मला जिथे नाही पटत कुठल्या गोष्टी मी थांबवते. काही ठिकाणी मी 1-2 ठिकाणी शूटिंग पण थांबवलं आहे, की मला ही गोष्ट नाही पटत आहे आणि मी त्यांना सांगितलं होतं. म्हटलं मी पण नाही शूटिंग करणार. म्हणलं मी तुम्हालाही शूटिंग नाही करू देणार हां. म्हणजे असं नाही, की बाबा चला मग ही नाही करत आहे तर आपण दुसरा सीन काढून घेऊ. तर तसं नाही. बाबा मीही नाही करणार आणि म्हटलं तुम्हाला शूटिंग करूही देणार नाही. म्हटलं आता एवढी वर्ष काम करते तर तेवढं तर आहे माझ्यात, की बाबा मी सांगितलं म्हटलं ना माझी सेटवरची ताकद आहे ना माझे लाईटची पोरं, स्पॉटवाले वगैरे ही माझी ताकद आहे. तर मला माहिती आहे त्यांना सांगितलं, की थांबा तर ते थांबणार. तर अशा काही गोष्टी आहेत. आणि ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत बघायला गेलो तर. अर्थात कानच्या रेड कार्पेट वरचे अनुभव झाले किंवा तिथलं अवॉर्ड मीन्स अ लॉट ऑफकोर्स. पण असं असतं ना की काही माणसांची प्रतिक्रिया सुद्धा आपल्याला कधी कधी एखाद्या अवॉर्डसारखी असते. म्हणजे ह्या व्यक्तीने माझ्याबद्दल एक वाक्य बोललं, माय गॉड दिस इज मोर दॅन एन अवॉर्ड फॉर मी. तर तुझ्यासाठी अशी ठळक कोणती 2-3 माणसं आत्ता डोक्यात येत आहेत ज्यांच्याकडून आलेली शाबासकी कुड बी लाईक एन अवॉर्ड फॉर यू? जसं मनोज वाजपेयी असं एक आमचं वेगळंच आहे, की ते फोन करतातच. त्यांना काम आवडलं. जसं आता मी आल्यावर त्यांचा मेसेज आला होता, की ते खूप म्हणजे एवढ्या ते थिएटरमधून आल्यावर आणि एवढी वर्ष आमचं एक ना म्हणजे एक आम्ही एक वेगळ्या याचं काम करणारी माणसं आहोत ना, कमर्शियलकडे न धावता एक
तर थोडा उशिरा पोहोचतो. आमच्या काय ते बोलतात शेवटचं स्टेशन असतं त्याला. पण ते होतं ना, की पण ती मजा वेगळी असते, की आपल्याला हव्या त्या मार्गाने आपण जाऊन पोहोचतोय. तर ही मनोज वाजपेयी किंवा ही माणसं त्या ह्याचीच आहेत ना, तर त्यांच्याकडून जेव्हा आलं ना, की ओ वॉव! छायाजी वगैरे, तर ते एक माझ्यासाठी भारी होतं. पण मला असं वाटतं ना, की खूप नावाजलेल्या नावांपेक्षा मला असं अगदीच येता-जाता रस्त्यावरून कोणतरी ज्यांचा टीव्हीशी आणि कलेशी तसा काही संबंध नसलेली माणसं जेव्हा बोलतात ना, की अरे जसं मला आता कॅनला आहे ना, माझा एक मित्र आहे त्याने सांगितलं, दोघा-तिघांनी मला सांगितलं, की "अगं छाया," म्हणे, "आपल्याला माहिती होतं गं कॅन फिल्म फेस्टिव्हल. पण म्हटलं तुझ्यामुळे आहे ना, आई-बाबा टीव्हीसमोर बसलेले आहेत. त्यांना इंटरेस्ट निर्माण झाला आहे, की बाबा खरंय. हां, कॅन फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपली छाया आहे आणि एक त्यांच्यासाठी एक दुसरं होतं, की नथ घालू नये. ते एक वेगळीच अटॅचमेंट. तर मला त्यांचं पण म्हणजे प्रतिक्रिया तेवढीच महत्त्वाची असते. बाकी तर आहेत जसं काही म्हणजे ज्यांच्यावर कामं केली आहेत त्यांचे फोन येतातच. म्हणजे मग मराठीतले असू दे किंवा हिंदी. मला अमृता एक खूप असं मनापासून कौतुक करते. अमृता सुभाष. राजेश्वरी आहे. राजेश्वरी मी कॅनला असताना त्या मुलीने मला व्हिडिओ कॉल केला. ती कायमच असते माझ्याबरोबर. तिने व्हिडिओ कॉल केला आणि मग तिने मला सांगितलं, "थांब, थांब, थांब जरा फोन बाजूला ठेव." आणि तिने मला रेड कार्पेटच्या आदल्या दिवशी आहे ना, तिने मला "थांब छाया, आई असली असती तर काय केलं असतं?" तर मला एकदम असं झालं, की काय? मग तिने ना व्हिडिओ कॉलवर माझी नजर उतरवली. अय्यो! सो ह्या स्वीट. काही गोष्टी आहेत. तर किती गोड आहे हे येस, पण. जसं भारतीताईंनी फोन केला आणि त्यांनी तर म्हणजे त्यांचं तसं, "काय काम करतेस तू? अरे मला तुझ्यावर कामच करायचं आहे" वगैरे आणि असं करून त्यांनी असे छान अशी साडी आणि मला आवडणारी कॉटनची साडी, मला आवडणारी सिल्वर ज्वेलरी वगैरे अशी गिफ्ट म्हणून पाठवली. तर असं छान वाटतं यार असं. म्हणजे अं, आपल्याला मिळालेलं यश हे फक्त आपलं यश नाही राहिलंय. ते सगळ्यांचं झालं आणि सगळे सेलिब्रेट करतायत. तर हे खूप भारी आहे. मी म्हटलं म्हणजे कॅनमध्ये असताना मी सगळ्याची मजा घेतलीच. तो आनंद होताच. पण इथे आल्यानंतर आता ते प्रत्येक जण जसं आता तुम्ही जे काही माझं स्वागत केलं ना, तर असं ते असं खूप भरून येतं त्या गोष्टीने. आणि तू म्हणालीस ते खरं आहे, की तुझं यश खरंच म्हणजे आमचं यश कधी झालं ते आम्हाला कळलं पण नाही. आणि लाइक यू राइटली सेड या फेस्टिव्हलबद्दल तिथे काय होतं वगैरे काहीही माहिती नसणारी माणसं सुद्धा आज पूर्ण कॉन्फिडन्सने बोलतायत, की "हां, वो कॅन फिल्म फेस्टिवल पता है, उधर तो छाया कदम गई थी." तेव्हा असं होतं, की वॉव यार, वॉव! म्हणजे तुझ्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कळतात आणि आय एम शुअर खूप लोकांसाठी इन अ वे तू इन्स्पिरेशन ठरतेस आज. जाता-जाता 1-2 प्रश्न आहेत, की ऑफकोर्स अनेक लोकांसाठी तू इन्स्पिरेशन ठरतेस. पण ॲट द मोमेंट असे कोणते कलाकार आहेत किंवा अशी कोणती माणसं पण आहेत छायाताई, जी तुला खूप त्यांना बघून खूप भारी वाटतं आणि तुला जाऊन लगेच काम करायची खूप तीव्र इच्छा होते त्यांना बघून? मनोज वाजपेयी. हां. आणि बाकी तर आहेतच गं, जे आपले कलाकार आहेत. मला राजश्री बरोबर काम करायचं आहे, हं. अमृताबरोबर काम करायचं आहे. देन के मेनन बरोबर काम करायचं आहे. डिरेक्टर विशाल भारद्वाज, अनुराग कश्यप आणि ही तर झाली म्हणजे नावं तुम्हाला माहिती आहेत. खूप खूप असं मी काही स्क्रिप्ट ऐकल्या आहेत ना, की त्यांचा पहिलाच सिनेमा आहे. तर मला आहे ना, त्यांचा पहिला सिनेमा आहे, पण मी वाट बघते, की यार कधी हा मुलाचा वॉव! सिनेमा. म्हणजे इतकं छान लिहिलंय. तर मला त्यांच्याबरोबर पण काम करायचंय. आज त्यांची नावं घेतली तर म्हणजे तुला असं कोण आहेत हे? हं. पण मला माहिती आहे काही वर्षांनी तीच नावं जेव्हा मी सांगेन तेव्हा "ओह माय गॉड!" असं होईल तुझं. तर त्यांच्याबरोबर पण काम करण्याची तेवढीच इच्छा आहे. कलाकारांमध्ये तर शशांक शेंडेंबरोबर मी कायम खूपच एन्जॉय करते काम करणं. मांजरेकरांबरोबर मजा येते काम करायला. नागराज तर आहेच. आहेच. रवी हे सगळेच म्हणजे असं आणि हिंदीमध्ये तर करायचंच आहे काम. आणि येतातच आहेत एकानंतर एक प्रोजेक्ट जास्त आहे. म्हणजे आता आम्ही बोलतो तेव्हा पण मला असं वाटतं तुझ्या एखाद्या प्रोजेक्टचं पोस्टर आलं असेल सोशल मीडियावरती. जाता-जाता 2 प्रश्न. छायाताई तुला तुझ्या स्वभावातला असा कोणता गुण वाटतो,
सो तुला वाटतो की कितीही कठीण परिस्थिती आली ना तरी मी ह्या माझ्या स्वभावातल्या गुणामुळे मी तरुण जाऊ शकते. मला ना हरून जायला नाही आवडत. म्हणजे त्रास होतो. पण मला माहिती आहे आणि आयुष्यात आहे ना, माझ्या आयुष्यात एवढ्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत. मी इतका अपमान सहन केला आहे आयुष्यात आणि इतक्या गोष्टी गमावल्या आहेत ना, सो आता माझ्याकडे गमावण्यासाठी काही नाही आहे. तर मी आता अशी बिनधास्त आहेत. मी आले होते, मी नेहमी सांगते, येताना मी मी बोलते ना, ती खाली रिकामी झोळी घेऊन आले आहे. सो माझ्याकडे आता गमवायला काही नाही आहे. सो असं मी बिंदास आहे. जे होईल ते होईल. मला नाही पुढचं काही टेन्शन आहे आणि मला वाटतं हाच माझा प्लस पॉईंट असावा. वाव. आणि अशी माणसं खूप टेरिफिक असतात हू हॅव नथिंग टू लूज. कारण जसं तू राईटली म्हणालीस की देर इज नथिंग दॅट कॅन स्टॉप देम. कारण त्यांचं तर ठरलेलं आहे. Yes. विच इज ग्रेट. जाता जाता एकच प्रश्न की हे रेड कार्पेट हा फेस्टिवलच नाही, तू ज्या पद्धतीची कामं केलीस म्हणजे क्वालिटेटिव्हली सुद्धा ते अनेक लोकांचं स्वप्न आहे. म्हणजे अशी कामं काइंड ऑफ बघणं ॲज अन ऑडियन्स सुद्धा आमचं कधीतरी स्वप्न आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आता छाया कदमला कोणती स्वप्न पडतायत हे मला जाणून घ्यायचंय. खरं सांगू, अजून तिथून आल्यानंतर स्वप्न पडायला ना झोपायला झोपायला नाही. वेळ नाही मिळाला. वाव. पण काय करायची इच्छा आहे? येस. मला नेहमीच मला ना असं आता केलंय ना, तर मला असं होतं आता ह्याच्यापेक्षा वेगळं. परत मला तेच खूप नको. वेगवेगळ्या भाषांमध्ये पण काम करायचंय आणि जे केलं नाहीये, जसं मी बोलते ना, आम्ही जरा वेगळं काम करणारे आहोत, तर मला आता मग कमर्शियल पण करून बघायचं. मी अशी दिसू शकते, मी हेही करू शकते. म्हणजे जसं मी आता कॅन फेस्टिवलला जाताना माझी जी स्टायलिस्ट होती नेहा चौधरी, ती म्हणजे आपण कुठल्या माणसाकडून काय घेऊ ना, ते सांगता येत नाही. तिने ना, मी तिला म्हटलं होतं माझं जे कम्फर्ट आहे ना, तसं की साडी या फिर जो जिसमें मैं कम्फर्टेबल रहूंगी ना, ऐसा ही कपडा मेरे लिए देखना. तर तिने मला सांगितलं होतं की मॅम, देखो, छाया कदम बोलने के बाद जो लोगों को लगेगा हाँ कि वही साड़ी गजरा और ये तो नहीं, हम लोग कुछ अलग करके आएंगे ना, तो उनको ऐसे ओह माय गॉड. तर मला असं वाटतं ना की आता कामात पण मला तसंच काहीसं माझ्या वाट्याला यावं असं वाटतंय. म्हणजे लुक वाईज पण जसं मी गेले 2-3 वर्षात तो प्रयत्न केला की, नाहीतर त्याच्या आधी असंच होतं ना की ग्रामीण आणि पुन्हा तेच आहे, अन्याय होतोय माझ्यावर, माझा नवरा मला त्रासच देतोय आणि वगैरे अशा पद्धतीचेच रोल जास्त वाटायला येत होते आणि मी करतही होते. कारण की मी तशी ॲक्ट्रेस नाही आहे की यालाही नाही बोला त्यालाही नाही बोला आणि बसून राहा. तर नाही, मला काम करत राहायला आवडतं. तर आता मला असं आहे की लुक वाईज आणि असं खूप वेगळ्या भाषेतलं काम करायला मिळावं. आम्ही फक्त टचवूड म्हणणार आहोत कारण वी आर रेडी तू जे काम करशील ते बघण्यासाठी. आणि खरंच पुन्हा एकदा मला म्हणायचंय की खूप अभिमान वाटतोय की तू खूप कमाल अभिनेत्री आहेस हे आय एम शुअर माझ्यासारख्या अनेक लोकांना आधीच माहीत होतं. म्हणजे कान रेड कार्पेट वगैरे तर केम व्हेरी लेटर, पण लाईक फॅन्ड्री, लाईक सैराट, लाईक न्यूड सारखी फिल्म, इव्हन सरला एक कोटीमधलं तुझं काम मला खूप आवडलं. अरे वाव, मला आवडलं तू सरला एक कोटी. सरला एक कोटी वॉज अ व्हेरी नाईस फिल्म. त्यातली गाणी पण सुंदर होती, कामं पण माझं सुंदर होती. वरण भात लोणचं Yes. माझं तर एक आवडतं कॅरेक्टर होतं खरं तर. So, अशी खूप कामं आहेत जी मला असं वाटतं की आता या निमित्ताने असं व्हावं की इरिस्पेक्टिव्ह ऑफ लोक कोणती भाषा बोलतायत, अपार्ट फ्रॉम द 2-3 तुझी कामं जी त्यांना माहिती आहेत, त्यांनी पुन्हा जाऊन ही सगळी कामं बघावीत ह्या निमित्ताने. कारण आता त्यांना तू नव्याने कदाचित कळली आहेस आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी पुन्हा जाऊन बघावी, कारण ते खूप चांगलं काम आहे. सो परत बघायला काहीच हरकत नाहीये. पण युअर्स होपिंग छायाताई की तुझी सगळी पुढची कामं खूप कमाल होत आणि तुला ज्या पद्धतीच्या भूमिका आणि जे एक्सपेरिमेंटेशन करायची इच्छा आहे ते सगळं तुझ्या वाट्याला येऊ आणि इन जनरल तुझं सगळं चांगलंच हो. दॅट्स ऑल वी कॅन विश फॉर. थँक्यू सो मच. आय होप यू हॅड अ गुड टाइम आज. थँक्यू. मला खरंच खूप भारी वाटलं इथे येऊन आणि मी पुन्हा सांगते की हे जे इथे घडलंय की अशा प्रकारचं स्वागत आणि केक कापणं वगैरे, तर सगळा तो थकवा माझा निघून गेला. वाव, आय एम ग्लॅड. आणि खरंच खूप थँक्यू की आल्यानंतर लगेचच 2-3 दिवसात आय एम शुअर तू पण खूप थकली असशील,
पण तरी सुद्धा तू वेळ काढून आलीस, खूप भारी वाटलं. आणि तुझं फॅशन चेंज जो झालेला आहे, आय जस्ट वॉन्ट टू से, तो खूप बाप झालाय. सो प्लीज तो करत राहा, कारण तुझे तिकडचे लोक बघून पण मला झालं की ओ माय गॉड यार, काय दिसते यार ही बाई. त्यामुळे प्लीज, इवन राईट नाव ऑल्सो. सो हे सगळे लुक्स आम्हाला फार आवडत आहेत. सो लेट पीपल से वॉट एव्हर दे वॉन्ट टू से, पण तू हे एक्सपेरिमेंट करत राहा, कारण आम्हाला तुला असंही बघायला खूप आवडत आहे. सो थँक्स अ लॉट छायाताई, आणि खूप प्रेम. थँक्यू. थँक्यू.